बातम्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. गर्दीच्या वेळी धीम्या लोकलची संख्या न वाढवल्याने गर्दी वाढते. परिणामी रेल्वेतून पडून प्रवाशांचे दुर्दैवी मृत्यू होत आहेत. त्यामुळे नवीन रेल्वे मार्गिकावरही गर्दीच्या वेळी धीम्या लोकलच्या चालवाव्यात. तसेच 10वी आणि 12वी विद्यार्थ्यांसाठी लोकलचा एक डबा राखीव ठेवावा अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ठाणे रेल्वे प्रबंधक कार्यालयावर धडक दिले. दरम्यान रेल्वे अपघात रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शरद पवार गटाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिला आहे. डोंबिवली येथे राहणारा सोहम कटरे हा इयत्ता 12वीचा पहिला पेपर देण्यासाठी 10 फेब्रुवारीला रेल्वे गाडीतून निघाला होता, परंतु त्याचा मृतदेह कळवाणे मुंब्रा स्थानकादरम्यान आढळला. रेल्वेतील गर्दीमुळे पडून सोहमचा मृत्यू झाल्याचा आरोप प्रवासी संघटनांकडून केला जातोय. काल राष्ट्रवादीने शरद पवार गट देखील आंदोलन केले. गर्दीला सामावून घेण्याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढीस लागले असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे प्रबंधक कार्यालयावर धडक देण्यात आली. यावेळी स्टेशन प्रबंधक अपर्णा देवधर यांच्याशी झालेल्या या समस्यांवर मार्ग काढण्याचे आश्वासन देवधर यांनी दिले. दरम्यान सोहम कट्टे या मुलाचा मृत्यू वाढत्या गर्दीमुळे झाला असल्याने ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी धीम्या रेल्वे गाड्यांची संख्या वाढवावी. 5व्या आणि 6व्या रेल्वे मार्गिकांची निर्मिती केल्यानंतर 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेवर धीम्या रेल्वे गाड्या चालविणे गरजेचे असताना त्यावर जलद गाड्या सोडण्यात येत आहेत. परिणामी कोपर, ठाकुर्ली, दिवा, मुंब्रा आणि कळवा या स्थानकावरील गर्दी वाढत असते. त्यामुळे 3ऱ्या अप व 4थ्या डाऊन मार्गिकेवर गर्दीच्या वेळेत अनुक्रमे सकाळी 7 ते 11 आणि सायंकाळी 5 ते रात्री 9 धीम्या गाड्या चालवाव्यात व 15 डब्यांच्या लोकल चालवण्याऐवजी AC लोकलची संख्या कमी करून धीम्या लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात. दिवा स्टेशनवरील होम प्लॅटफॉर्मवरून लोकल सुरू करावी आणि मुंब्रा येथून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने शक्य असल्यास मुंब्रा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल सुरू करावी आदी मागण्यांचे स्टेशन प्रबंधक अपर्णा देवधर यांना निवेदन देण्यात आले. स्थानिक आमदार निरंजन डावखरे यांनी विकास निधी अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, वाचनालय तसेच शासकीय कार्यालयांसाठी डिजिटल साहित्य वाटप समारंभ वर्तकनगर येथील भाजपा कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री ॲडव्होकेट माधवी नाईक, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, ठाणे महापालिकेचे उपमहापौर श्री कृष्णा पाटील, कोकण पदवीधर प्रकोष्ठ संयोजक सचिन मोरे, भाजप महाराष्ट्र शिक्षक आघाडी संघटना सदस्य NM भांबरे व इतर मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमाअंतर्गत आधुनिक डिजिटल साहित्याचे वितरण करून तंत्रज्ञानाधारित शिक्षणाला चालना देणे, अध्यापन आणि परिणामकारक करणे आणि शैक्षणिक तसेच प्रशासकीय कामकाज अधिक सक्षम बनवणे हा मुख्य उद्देश असल्याचे आमदार निरंजन डावखरे यांनी नमूद केले. डिजिटल साधनांच्या वापरामुळे शासकीय कार्यालये अधिक कार्यक्षम होतील, मानवी चुका कमी होऊन वेळेची बचत होईल. शासनाचे पारदर्शक आणि गतिमान प्रशासन हे धोरण राबवण्याच्या दृष्टीनेच हा महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शासकीय कार्यालयांना देण्यात आलेल्या डिजिटल सुविधांमुळे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख होऊन सर्वसामान्य सेवा अधिक जलद मिळण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. केंद्र सरकारने जुने कामगार कायदे रद्द करून 21 नोव्हेंबर 2025 रोजी 4 नवीन श्रम संहिता कायदे लागू केले. या निषेधार्थ काल ठाणे जिल्ह्यातील अंगणवाडी, आशा सेविका, कारखान्यात काम करणारे कामगार तसेच तृतीय श्रेणीतील शासकीय कर्मचारी यांनी एकत्रित एक ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंदोलन केले. यावेळी लागू करण्यात आलेले नवीन कायदे रद्द करावे अशी मागणी करण्यात आली. कामगार ठेवण्याचा अधिकार मालक वर्गाला, कामगारांना कामावरून काढून टाकण्याची बंधने शिथिल, निश्चितकालीन कामगार ठेवण्यात मालक वर्गाला मोकळीक असे विविध कायदे केंद्र सरकारने लागू केले. या कायद्यामुळे कामगारांना नोकरीची सुरक्षा राहणार नसून यापुढे कामगार संघटना बांधणे आणि चालवणे अशक्य होणार आहे. संप करणे शिक्षापात्र ठरणार आहे. या कायद्यामुळे कामगारांच्या मूलभूत हक्कावर बंधने आल्यामुळे कामगार वर्गाला गुलामासारखे जीवन जगावे लागणार असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे. तसे केंद्र सरकार शासकीय कर्मचाऱ्यांना 8वे वेतन आयोग लागू करण्याच्या विचाराधीन आहे,
परंतु अल्प मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांची आठवण केंद्र सरकारला झाली नाही. देशातील लाखो अंगणवाडी आणि आशा कर्मचारी आमचे वेतन आयोग कुठे आहे असा संतप्त सवाल सरकारला करीत आहेत, परंतु सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. या निषेधार्थ देशातील सर्व कामगार संघटनांनी 12 फेब्रुवारी रोजी जिल्हा स्तरावर आंदोलनाची हाक दिली होती. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे शहराचा वाढता विस्तार आणि नागरिकी गरजा लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर ठाणे शहर विकास समिती नियुक्त करण्यात यावी अशी आग्रही मागणी ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी राज्य सरकारकडे केले. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी निवेदन पाठवले आहे. पत्राद्वारे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी शासनाचे लक्ष वेधले की ठाणे शहर सध्या झपाट्याने विस्तारत असून महानगराच्या समस्याही तितक्याच जटिल होत आहेत. केवळ सिमेंट काँक्रीटची जंगले न उभारता शहराचा विकास सर्वसामान्य ठाणेकरांना केंद्रस्थानी ठेवून होणे आवश्यक आहे. मुंबई महानगरपालिकेत शहर विकासासाठी ज्याप्रमाणे विशेष समिती कार्यरत आहेत, त्या धर्तीवर ठाण्यातील तज्ज्ञांची समिती असणेही काळाची गरज बनली आहे. शहर विकास विभागाकडून दर्जेदार आणि नियोजनबद्ध काम करून घेण्यासाठी अशा तज्ज्ञ समितींची भूमिका निर्णायक ठरेल असा विश्वास उपमहापौर कृष्णा पाटील यांनी व्यक्त केला आहे. राज्य सरकारने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने प्रशासनाला निर्देश द्यावेत अशी विनंती त्यांनी केली. ठाणे पोलीस आयुक्तालयात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती पुढे आली आहे. 2024 मध्ये अपहरणाचे 1279 गुन्हे दाखल झाले होते, तर गेल्या वर्षी या गुन्ह्यात 126 ने वाढ होत आहे. 1405 गुन्ह्यांची नोंद झाली. गंभीर बाब म्हणजे या गुन्ह्यात मुलींच्या अपहरणाची संख्या सर्वात जास्त असून अनेक गुन्ह्यांची उकल करण्यामध्ये पोलीस अपयशी ठरलेत. परिणामी या गुन्ह्यातील अपहृत अल्पवयीन मुलांचा शोध लागलेला नाही, तर बलात्कार, विनयभंग, कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळीच्या गुन्ह्यांचा आलेख चढा आहे. अल्पवयीन मुले बेपत्ता होण्यामागे विविध कारणे असली तरी अचानक एखादा मुलगा बेपत्ता झाल्यास किंवा हरवल्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो. अनेकदा काही कारणास्तव मुले घरातून निघून जातात. या मुलांसोबत काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याने तक्रार येतात. पोलिसांनी तात्काळ मुलांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वपूर्ण असते. काही प्रकरणात एखाद्या अल्पवयीन मुलाचे अपहरण होतात, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची संपूर्ण यंत्रणा कामाला लागते. तरी बेपत्ता अल्पवयीन मुलांच्या संदर्भात दाखल होणाऱ्या अपहरणाच्या गुन्ह्यांचा आलेख वरती सरकल्याने चिंता व्यक्त होत आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.